नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर हा व्हिडिओ जो आहे तो फक्त मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी पुणे मेट्रोच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत, त्याच्यामध्ये SCT OTC आणि JEE. ठीक आहे. तर आता एक्झाम डेट सुद्धा अनाऊन्स झालेली आहे. 18 तारखेपासून सर्वांची एक्झाम स्टार्ट होणार आहे. तर आता हार्डली तुमच्याकडे 12 ते 13 दिवस उरलेले आहेत. तर या 12 ते 13 दिवसांमध्ये तुम्हाला काय अभ्यास करायला पाहिजे तर त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात आधी सर्वांना माहिती आहे टेक्निकल, नॉन टेक्निकल आणि मराठी. ठीक आहे. हे 3 सेक्शन आहेत आपल्याला जे की एक्झाममध्ये विचारले जातील. तर मराठीसाठी जे निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही हे तुम्हाला ॲडमिट कार्डवरती तिथे क्लिअर होईल, किंवा तुम्हाला डायरेक्टली एक्झाममध्ये जे इन्स्ट्रक्शन्स देतात एक्झामच्या आधी स्टार्ट होण्याच्या आधी, तर त्या इन्स्ट्रक्शन्समध्ये सुद्धा मेन्शन केलेलं असेल. तर त्याबद्दल जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तर सर्वात आधी आपण मराठी आणि नॉन टेक्निकल बद्दल बोलूया, जे की इझी सेक्शन आहेत. इझी म्हणण्यापेक्षा एवढा काही इम्पॉर्टन्स नाही आहे त्याला ॲज कम्पेअर टू टेक्निकल. ठीक आहे. तर मराठीचा अभ्यास कसा करायचा, या उरलेल्या दिवसांमध्ये मराठीचा अभ्यास कसा करायचा, कारण ऑलरेडी तुम्ही मराठी काहीतरी अभ्यास केलेलाच असेल. काही जणांनी व्याकरणबद्दल काही वाचलेलं असेल, काही जणांनी क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असतील, किंवा टेस्ट मराठीच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या दिलेल्या असतील. तर जो 2017ला नागपूर मेट्रोचा पेपर झाला, मराठी सेक्शनचे जे क्वेश्चन्स विचारलेले होते तर त्यामध्ये मोस्टली काय सर्वच क्वेश्चन जे होते 15 पैकी 15 क्वेश्चन ते सर्व उतारांचे क्वेश्चन्स होते, म्हणजे पॅसेज. ठीक आहे. उताराचे क्वेश्चन्स होते. तर आणि उतारा म्हणजे कसा खूप इझी असाही नाही की जे MPSCला विचारतात. तुम्हाला MPSCचा जर तुम्ही पेपर कोणी पाहिला असेल तर खूप हार्ड असतात. त्याच्यामध्ये ऑप्शन्स असे असतात की अ व क, अ व ब, क व ड अशा टाईपचे ऑप्शन्स असतात. पण नाही, नागपूर मेट्रोला जो उतारा आलेला होता, आपल्याकडे पेपर तर नाही, आपण पेपरसाठी RTI केला होता पण त्यांनी दिला नाही, कारण त्यांनी रिफ्यूज केलाय तो पेपर देण्यासाठी. तर मराठी म्हणजे जे विद्यार्थी आहेत जे नागपूर मेट्रोमध्ये सिलेक्ट झालेले आहेत तर त्यांच्याकडनं ही माहिती मिळाली की जे पॅसेज आले होते ते खूप इझी होते. क्वेश्चन्स प्रत्येक पॅसेजवर 5 क्वेश्चन्स होते, तर ते सुद्धा खूप इझी क्वेश्चन होते. डायरेक्टली क्वेश्चन वाचायचा, वरती पॅसेजमध्ये तो शोधायचा आणि आन्सर तिथेच लिहिलेलं असतं. एवढे इझी क्वेश्चन्स होते. तर मराठीबद्दल अशी जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. हे एक सिनॅरिओ झाला. जर इन केस त्यांनी, मी असं म्हणत नाहीये की तुम्हाला यावेळेस सुद्धा 3च्या 3 पॅसेज येतील, 3च्या 3 खूप इझी पॅसेज येतील, बाकी काहीच येणार नाही असं सुद्धा म्हणत नाहीये मी. कारण जर त्यांनी इन केस या पुणे मेट्रोच्या एक्झाममध्ये जर मराठीचा पॅटर्न थोडासा चेंज केला, एक पॅसेज टाकला आणि बाकीचं ग्रामर बद्दल, मराठीचं व्याकरण जे आहे तर ते विचारलं, तिथे तुम्हाला तुमचे मार्क्स कमी व्हायला नको. कारण मराठीमध्ये तुम्हाला 40% मार्क्स घेणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर आपल्याला दोन्ही बाजूने प्रिपेअर राहावं लागेल. तर पॅसेज चे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा, जेवढे तुम्हाला मिळतील, जेवढे शक्य असतील तेवढे सॉल्व्ह करा. आणि मराठीचं व्याकरण सुद्धा तुम्ही एकदा वाचून घ्या. ठीक आहे. जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे मराठीसाठी रोज 1 तास द्या. जेवढं पॉसिबल आहे व्याकरण वाचा, पॅसेजचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर जर तुम्ही डेली 1 तास जरी दिला तरी मराठीसाठी मला वाटतं हा सफिशियंट आहे. ठीक आहे. तर मराठीबद्दल एवढंच आहे, जास्त डीपली करण्याची गरज नाही आहे, कारण हा पेपर फक्त क्वालिफाईंग आहे. नेचर मराठी सेक्शन फक्त तुम्हाला मराठी वाचता, लिहिता, बोलता येतं हे कन्फर्म करण्यासाठी आहे. तर मला जिथपर्यंत वाटतं तिथपर्यंत तर पॅसेजेस येतील, 3ही पॅसेज येतील आणि खूप सोपे पॅसेज येतील. तर त्यासाठी अभ्यास करण्याची सुद्धा गरज नाही असं वाटतं. मराठी सेक्शनसाठी पण एक सेफ साईड म्हणून आपल्याला व्याकरण सुद्धा करायला पाहिजे. तर मराठीबद्दल डाऊट क्लिअर झाला असेल तुमचा, कसा अभ्यास करायचा, काय करायचं. ठीक आहे. आता नॉन टेक्निकलमध्ये बेसिकली 3 गोष्टी आहेत. एक तर तुमचं ॲप्टिट्यूड, त्याच्यानंतर तुमचं रिझनिंग, आणि सर्वात शेवटी जे आहे ते GK GS. तर GK GSचा पार्ट आहे हा जो अनप्रेडिक्टेबल पार्ट आहे. बरेच विद्यार्थी मेसेज करून विचारतात की GK GS करंट अफेअर्सचं काय करायचं. तर मी त्यांना बेटर असंच सांगतो की तुम्ही यापेक्षा फोकस करा तुमचं ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी सेक्शनवरती. कारण GK GS असा पार्ट आहे, तुम्ही किती अभ्यास केला, किती हिस्ट्री वाचली, जिओग्राफी वाचली, किती करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स वाचले, जर तुम्हाला आला तर ठीक आहे, नाही आला तर मग जेवढा तुम्ही वाचण्यासाठी त्याचा वेळ दिलेला आहे बेटर आहे तुम्ही ॲप्टिट्यूडसाठी द्या, रिझनिंगसाठी द्या. ठीक आहे. तर खूप कमी फोकस करा GK GS वरती. जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर करंट अफेअर्स वाचा. ते पण मी नाही सांगू शकत की कुठल्या महिन्याचं, कुठल्या वर्षाचं करंट अफेअर्स ते विचारू शकतील. ठीक आहे. हिस्ट्री, जिओग्राफी कुठल्या टॉपिकवरनं क्वेश्चन विचारतील ते आपल्याला काही, म्हणजे हे अनप्रेडिक्टेबल आहे, आपण प्रिडिक्ट नाही करू शकत. तर खूप कमी फोकस देऊ शकता तुम्ही GK GSला.
तर नेक्स्ट आहे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचे जर तुम्हाला प्रॉपरली करायचं असेल तर तुम्ही दिवसाचे म्हणजे ऑब्व्हियसली याआधी पण तुम्ही बराच अभ्यास केलेला असेल. ठीक आहे, असे कोणीच नसतील की जे आत्ताच एक्झाम डेट अनाऊन्स झाल्यापासून अभ्यास स्टार्ट करणार आहेत. ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला आहे. फक्त मी या उरलेल्या दिवसांमध्ये काय करायचं ते तुम्हाला सांगत आहे. तर ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग मध्ये जेवढे काही चॅप्टर्स आहेत तर ते चॅप्टर्स वाईज तुम्ही प्रत्येक चॅप्टरचे मिनिमम 5 ते 10 क्वेश्चन्स डेली सॉल्व्ह करा. ठीक आहे, दररोज 2 चॅप्टर घ्यायचे, एक ॲप्टिट्यूडचा एक रिझनिंगचा. ॲप्टिट्यूडच्या चॅप्टरचे 5 ते 10 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे, रिझनिंगचे पण सेम सॉल्व्ह करायचं. असं करत करत डेली तुम्ही 2-2 चॅप्टरचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करत जा. एवढं सफिशियंट आहे, कारण याआधी पण तुम्ही बराच अभ्यास केलेला असेल तर ते ॲप्टिट्यूड रिझनिंगमध्ये तुम्ही मार्क्स कव्हर करू शकता. ठीक आहे, तर ॲप्टिट्यूड रिझनिंगमध्ये तुम्हाला मराठीमध्ये तर जर पॅसेज आला तर तुम्हाला 15 आउट ऑफ 15 मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला सगळे क्वेश्चन्स उत्तरावरचे आले तर इथे मार्क्स सोडायचे नाहीत. भलेही ते क्वालिफाईंग नेचर असो कसंही असो, जरी तुमचे मार्क्स कन्सिडर केले जातील नाही केले जातील याबद्दल सुद्धा ते सांगणार आहेत. आम्ही जेव्हा त्यांच्या पुणे मेट्रो HR सोबत बोललो तर तेव्हा ते असं बोलले की तुम्हाला ऍडमिट कार्डवरती सर्व काही डिटेल्स येतील किंवा इन्स्ट्रक्शनमध्ये जे काही डिटेल्स आहेत निगेटिव्ह मार्किंग आणि बाकीचं काय 150 पैकी ते कन्सिडर होणार आहे का नाही तर हे सर्व काही तुम्हाला कळेल. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल आताच विचार करण्याची गरज नाही आहे. जर पॅसेज आला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत मराठीमध्ये. ॲप्टिट्यूड रिझनिंगमध्ये तुम्हाला 35 मार्कांचा हा सेक्शन आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं नाही की ॲप्टिट्यूडचे एक्झॅक्टली किती क्वेश्चन्स येतील, रिझनिंगचे किती येतील, पण तरी आपण इक्वली डिवाइड जर केलं तरी 10-12 आपण एक्सपेक्ट करू शकतो तिन्ही सेक्शनवरून. तर याच्यामध्ये मला वाटतं तुम्ही जवळपास 22+ मार्क्सचा स्कोर करू शकता. कशामध्ये? नॉन टेक्निकलमध्ये. ठीक आहे, आणि आता आपण बोलूया टेक्निकलबद्दल. टेक्निकल सर्वात जास्त तुम्हाला फोकस करायचा आहे, कारण टेक्निकलमध्ये जर तुम्ही चांगला स्कोर कराल ना तर तुम्ही आरामात नेक्स्ट स्टेजसाठी सिलेक्ट होऊ शकता. ठीक आहे, आपलं टार्गेट काय आहे? फायनल म्हणजे ओव्हरऑल मार्क्स तुम्हाला किती पाहिजेत? 110+. ठीक आहे, हे तुमचं टार्गेट ठेवा की 110+ मार्क्स तुम्हाला पाहिजे आहेत. 150 पैकी तुम्हाला मराठी इन्क्लूड करून जर मराठीचा पेपर सर्व उतारा आला तर तुम्हाला आउट ऑफ तिथे घ्यायचे आहेत आणि इथे तुमचा स्कोर अजून वाढेल. ठीक आहे, तर टार्गेट ठेवा 150 पैकी 110 मार्क्स तुमचं टार्गेट असलं पाहिजे. भलेही ते आता जरी तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट देत असाल, कुठली टेस्ट देत असाल तरी तुमचं टार्गेट एवढं असायला पाहिजे. आणि तुमचा जो रँक आहे तो 450 पैकी 450 मध्येच आला पाहिजे. कारण तुम्हाला आठवत असेल मी याआधी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये प्रॉपरली मी प्रत्येक पोस्ट वाईज किती विद्यार्थी ते नेक्स्ट स्टेजसाठी घेतात. जो नागपूरमध्ये 2017ला त्यांनी किती विद्यार्थी घेतले होते, काय रेशोमध्ये ते विद्यार्थी सिलेक्ट करतात, तर पूर्ण डिटेलमध्ये मी तो व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला SCTOTC जर कन्सिडर केलं आपण, ठीक आहे, SCTOTC जर कन्सिडर केलं तर त्याच्या आय गेस 56 काहीतरी जागा आहे, तर त्याला 7 किंवा 8 या रेशोमध्ये ते विद्यार्थी सिलेक्ट करतील नेक्स्ट स्टेजसाठी. तर 450 मध्ये तुमचा रँक आला पाहिजे तर तुम्ही नेक्स्ट स्टेजसाठी सिलेक्ट व्हा. जे JEE साठी आहे, JEE म्हणा किंवा SC साठी आहे, ते मला वाटतं एकाच 1:5 या रेशोमध्ये ते सिलेक्ट करतात. जर JEE साठी 5 जागा असतील तर तुमचा रँक 25 मध्ये यायला पाहिजे तर तुम्ही नेक्स्ट स्टेजसाठी एलिजिबल असाल. ठीक आहे, तर हे तुमचं टार्गेट ठेवा. 110 मार्क्स, कुठली टेस्ट असो, फुल लेंथ मॉक असो, कुठली पण असो, 110+ पडले पाहिजे तुम्हाला मार्क्स आणि तुमचं रँक खूप कमीत कमी आला पाहिजे. ओके, हे झालं टार्गेट. आणि याच्या आधी तुम्ही आता आपण सर्व काही टेक्निकल बद्दल बोलणार आहोत. नॉन टेक्निकल आणि मराठी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर टेक्निकल पैकी तुम्ही याच्या आधी थेरी वाचलेली असेल, प्रत्येक सब्जेक्टचे खूप तुम्ही थेरी वाचलेली असेल, त्याच्यानंतर काही जणांनी नोट्स सुद्धा काढलेले असतील स्वतःच्या किंवा दुसऱ्या कुठल्या क्लासेसच्या वगैरे तुमच्याकडे नोट्स असतील तर ते ठीक आहे, तर ते वाचलेले असतील तुम्ही आधी. त्याच्यानंतर बरेचसे MCQ सुद्धा सॉल्व्ह केले असतील. प्रत्येक सब्जेक्टचे मला वाटतं तुम्ही 500+ तरी MCQ सॉल्व्ह केलेले असतीलच. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांनी टेस्ट सुद्धा दिलेले असतील, सब्जेक्ट वाईज टेस्ट असो, फुल लेंथ टेस्ट असो, कुठल्याही क्लासेसचा असो, आपल्याच नाही बाकीच्या पण क्लासेसच्या कुठल्याही तुम्ही टेस्ट दिलेल्या असतील आणि फुल लेंथ सुद्धा तुम्ही टेस्ट दिलेल्या असतील. मग हे ऑलरेडी तुम्ही एवढं एक केलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे या 12 ते 13 दिवसामध्ये ते मी तुम्हाला सांगत आहे. थेरी तर वाचली आहे, म्हणजे असं नाही की एकदम फ्रेश आहे सर्व, तुम्ही न्यू वाचत आहात. ठीक आहे, तर आता आपले सब्जेक्ट्स काय काय आहेत बघूया. सॉम आहे, टॉम आहे, MD आहे, मेकॅनिक्स, म्हणजे हे मी एका पेअरमध्ये काढलेले आहेत हे सब्जेक्ट्स. सॉम, टॉम, MD आणि मेकॅनिक्स आहे. त्याच्यानंतर थर्मल आहे, थर्मोडायनामिक्स, इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स, IC इंजिन आहे, पॉवर प्लांट आहे, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आहे आणि हीट ट्रान्सफर आहे. तर हा पूर्ण पार्ट थर्मलचा झाला. त्याच्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स आहे, हायड्रोलिक्स मशिनरी आहे.
आणि शेवटी आहे मटेरियल सायन्स प्रोडक्शन. प्रोडक्शनमध्ये प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आलं, वर्कशॉप टेक्नॉलॉजी आलं आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईलचे क्वेश्चन्स आहेत. तर हा एक बेसिक तुमचा सिलेबस आहे. सिलेबस म्हणण्यापेक्षा हे सब्जेक्ट्स तुम्हाला आता वाचायचे आहेत, ऑलरेडी तुम्ही वाचलेले सुद्धा असतील. ठीक आहे, तर हे सब्जेक्ट्स करताना आता या उरलेल्या दिवसांमध्ये नेमकं करायचं का, आपल्याकडे बुक्स कोणकोणते आहेत. तुम्ही ऑलरेडी बरेचसे बुक्स फॉलो केले असतील. काही जणांनी खुर्मी केलं असेल, काही जणांनी SSC JEE प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स केले असतील, काही जणांनी IAS चे केले असतील, काही जणांकडे वायसिटी पब्लिकेशनचं सुद्धा बुक असेल. बरेच जणांनी बरेचसे पुस्तकं रेफर केलेले असतील. तर आता फक्त मला वाटतं 2 पुस्तकं तुम्ही जे फॉलो करा. एक म्हणजे मेडिजीचं हँडबुक. ठीक आहे, मेडिजीचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं हँडबुक, ज्याच्यामध्ये थेरी पार्ट कव्हर केलं आहे, पूर्ण थेरी कन्सेप्ट आहे. ठीक आहे, हे जरी पुस्तक तुम्ही प्रॉपरली लाईन बाय लाईन वाचलं ना, तरी तुम्हाला 60 to 70% मार्क्स आरामात मिळू शकतील. म्हणजे तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील ना, तर 60 to 70% मार्क्स तुम्हाला इथून या बुकमधून सुद्धा मिळू शकतात. आणि ते कन्सेप्टला MCQs मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही RS खुर्मी वापरू शकता. ठीक आहे, आम्ही हे नाही सांगत आहे की RS खुर्मी मधलेच क्वेश्चन जसे तसे क्वेश्चन्स एक्झामला येतील, पण हे बुक काय आहे, याच्यामध्ये थेरी पण कव्हर केलेली आहे आणि MCQs पण आहेत बरेचसे. तर तुमची थेरी प्लस MCQs दोघांची सुद्धा प्रॅक्टिस या पुस्तकामधून होऊ शकते. तर तुम्हाला आता या शेवटच्या दिवसांमध्ये फक्त मेडिजीचं हँडबुक आणि RS खुर्मी हे MCQचं बुक तुम्हाला रेफर करायचं आहे. तर याच्यामध्ये या RS खुर्मीमध्ये जे सब्जेक्ट दिलेले आहेत ते हेच आहेत. सॉम टॉम MD मेकॅनिक्स आहे, हे थर्मलचा पार्ट आहे, त्याच्यानंतर FM HM आहे आणि हे MS प्रोडक्शन आहे. आता या उरलेल्या दिवसांमध्ये जर तुम्ही डेली एक सब्जेक्ट कन्सिडर केला, डेली तुम्हाला एक सब्जेक्ट घ्यायचा आहे. डेली एका सब्जेक्टची तुम्हाला या पुस्तकातून थेरी वाचायची आहे पूर्ण. आणि थेरी सुद्धा अशी काय खूप जास्त दिलेली नाही मेडिजीच्या हँडबुकमध्ये, खूप कमी आणि जेवढी लागते तेवढीच थेरी इथे मेन्शन केलेली आहे आणि इम्पॉर्टंट थेरी मेन्शन केलेली आहे. तर तुम्ही एका सब्जेक्टची थेरी अर्ध्या दिवसामध्ये वाचू शकता आणि त्याच सब्जेक्टचे न्यूमेरिकल्स RS खुर्मीमधून तुम्ही अर्ध्या दिवसामध्ये सॉल्व्ह करू शकता. म्हणजे कुठलाही सब्जेक्ट घ्या, सॉम घ्या, टॉम घ्या, ॲव्हरेज जर पकडलं तरी 400 ते 450 क्वेश्चन्स MCQs आहेत या बुकमध्ये. प्रत्येक सब्जेक्टचे 400-450 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, जे काही छोटे छोटे सब्जेक्ट आहेत जसे की IC इंजिन आहे, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आहे, पॉवर प्लांट आहे, रॅक आहे, HT आहे, तर यांचे 150-200 क्वेश्चन्स आहेत. तर ते तुम्ही लवकर कव्हर करू शकता. जर एका दिवसात तुम्ही 400 ते 500 क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकले आणि एका दिवसात तुम्ही त्या सब्जेक्टची जर थेरी वाचत असाल परफेक्टली, तर असे प्रकारे तुम्ही सर्व सब्जेक्ट्स, हे जे सर्व सब्जेक्ट्स आहेत ते उरलेल्या दिवसांमध्ये कव्हर करू शकता. प्लस हे वाचायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर नॉन टेक्निकलच्या साठी 1 आवर तुम्हाला ॲप्टिट्यूड रिजनिंगला द्यायचा आहे आणि उरलेला 1 तास तुम्हाला मराठीसाठी द्यायचा आहे. हे कन्सिडर करून तुमच्या दिवसांची हे तुम्ही प्लॅनिंग करू शकता. डेली एक सब्जेक्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या हँडबुकमधून आणि RS खुर्मीमधून MCQs आणि 1 तास नॉन टेक्निकलला, 1 तास मराठीला. अशा प्रकारे तुम्ही या उरलेल्या दिवसांची प्लॅनिंग करा. आणि हे नाही सांगत आहे मी की 100% क्वेश्चन्स किंवा 100% तुमचा पेपर याच पुस्तकातून येईल, पण क्वेश्चन्स क्लिअर करण्यासाठी म्हणजे कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक दोन्ही गरजेचं आहे. ठीक आहे, आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे गेम चेंजर तुमचं काय आहे, टेस्ट. ठीक आहे, आता काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सब्जेक्ट वाईज टेस्ट अटेम्प्ट केलेले आहेत, फुल लेंथ टेस्ट अटेम्प्ट केलेले आहेत. ठीक आहे, तर आपल्याकडे जी टेस्ट अवेलेबल आहे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी, तर ही आहे पुणे मेट्रो मेकॅनिकल SC TOTC आणि ज्युनियर इंजिनियर यांच्यासाठी टेस्ट. या टेस्टमध्ये 90 टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत. 90 टेस्टमध्ये 4 फुल लेंथ टेस्ट आहेत तुमच्या, 10 टेक्निकल टेस्ट आहेत. ठीक आहे, आणि जवळपास 70 काहीतरी तुमच्या सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत. ठीक आहे, तर हा जरी कोर्स तुम्ही जर कन्सिडर केला तर 70 तुमचे सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत, 4 तुमचे झाला फुल लेंथ. इथे तुमचे प्रत्येक टेस्टमध्ये 15 ते 20 अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत विथ सोल्युशन, डिटेलमध्ये सोल्युशन आहेत. इथे तुमचे सब्जेक्ट वाईज जरी टेस्ट तुम्ही अटेम्प्ट केला तरी तुम्ही 1000च्या जास्त क्वेश्चन्स तुम्ही प्रॉपरली समजून घेऊन सॉल्व्ह करू शकता, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ठीक आहे, आणि 4 फुल लेंथ टेस्ट आहेत, याच्यामध्ये सुद्धा 600 क्वेश्चन्स तुमच्या होतात, सर्व नॉन टेक्निकल टेक्निकल मिळून. ठीक आहे, आणि नॉन टेक्निकलच्या सुद्धा टेस्ट आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही हे क्वेश्चन्स रिवाइज करू शकता जर ऑलरेडी तुम्ही परचेस केला असेल तरी. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फ्री टेस्ट सुद्धा आहेत आपण प्रोव्हाइड केलेल्या. ह्या परफॉर्मन्स टेस्टमध्ये ज्या 3 टेस्ट आहेत त्या सुद्धा फ्री टेस्ट आहेत. ही प्रोडक्शनची टेस्ट सुद्धा फ्री आहे, HM ची टेस्ट सुद्धा फ्री आहे, FM ची अजून सुद्धा आहेत, सॉमच्या वगैरे टेस्ट खाली फ्री टेस्ट सुद्धा आहेत आपण प्रोव्हाइड केलेला. तर तुम्ही त्या अटेम्प्ट करा.
ठीक आहे, तुम्हाला फक्त ॲप डाउनलोड करायचा आहे, हा कोर्स तिथे स्टोअरमध्ये शोधायचा आहे आणि तुम्ही डायरेक्टली कोर्स कंटेंटवरती क्लिक करून तुम्ही या टेस्ट अटेम्प्ट करू शकता, कारण ह्या फ्री आहेत. ठीक आहे, इथे बघू शकता 56 या फोल्डरमध्ये 56 सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा 6 आपण फ्री ठेवलेल्या आहेत. ॲप्टिट्यूडच्या टेस्ट आहेत, रिझनिंगच्या टेस्ट आहेत, 4 फुल लेंथ टेस्ट आहेत आणि बऱ्याच अजून सुद्धा टेस्ट आहेत त्याच्यामध्ये. तर हे झालं टेस्ट, कारण ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी परचेस केलेले आहेत आणि ते अटेम्प्ट करत आहेत, तर त्यांची मी तुम्हाला मार्क्स दाखवतो आणि रँक दाखवतो. ठीक आहे, तर ही जी टेस्ट आहे प्रोडक्शनची, मला वाटतं प्रोडक्शन हा सर्वांसाठी एक डिफिकल्ट सब्जेक्ट आहे, तरी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर म्हणजे हे मार्क्स आहे आउट ऑफ 15. ठीक आहे, हे सगळे मार्क्स जे आहेत ते आउट ऑफ 15 मार्क्स आहेत. तर बघू शकता तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्टमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळत आहेत. याचा अर्थ कॉम्पिटिशन खूप आहे. असं समजू नका की तुम्हीच आहात जे अभ्यास करत आहात. ऑलरेडी बरेच विद्यार्थी अभ्यास करत आहेत आणि त्यांनी ऑलरेडी टेस्ट अटेम्प्ट केलेला आहे, त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स चेक केलेला आहे. ठीक आहे, जर तुम्ही टेस्ट लेट जॉईन करत असाल, तुम्ही प्रिपरेशन लेट स्टार्ट केलेलं असेल, तर ते तुम्ही लेट आहात. ठीक आहे, कारण ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचं परफॉर्मन्स चेक केलेलं आहे, त्यांनी त्यांचं कंपॅरिझन केलेलं आहे टॉपर सोबत, किती मार्क्स येत आहेत, किती निगेटिव्ह जात आहेत, त्यांनी त्यांचं स्वतःचं अनालिसिस केलेलं आहे. तर बघू शकता प्रोडक्शनचे हे रिझल्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा रिझल्ट बघूया आपण. तर हा आहे सॉमचा. सॉममध्ये 882 विद्यार्थ्यांनी टेस्ट दिलेली आहे. तर सॉममध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स आहेत. ठीक आहे, तर बघू शकता. आणि हे जे तुम्ही रँक्स बघताय, म्हणजे जे 1 ते 15 मध्ये जेवढे काही विद्यार्थी आहेत तेच तुम्हाला प्रत्येक टेस्टमध्ये दिसतील, तेच तुम्हाला प्रत्येक फुल लेंथ टेस्टमध्ये दिसतील, कारण त्यांनी स्वतःचं अनालिसिस केलेलं आहे. आपल्याला किती मार्क्स निगेटिव्ह जात आहेत, कुठल्या सेक्शनमध्ये निगेटिव्ह जात आहेत आणि काय करायला पाहिजे त्याला अवॉइड करण्यासाठी. हे सगळे अनालिसिस तुम्हाला टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतरच येतं. तुम्ही म्हणशाल की नाही मी डायरेक्टली फायनलमध्ये देणार नाही, तुम्हाला ऑब्व्हियसली नुकसान होणारच आहे. कारण जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑलरेडी सगळे टेस्ट अटेम्प्ट केलेले आहेत, फुल लेंथ टेस्ट अटेम्प्ट केले आहेत, त्यांना सर्व काही आता येतं, कारण ते टाइम मॅनेजमेंट करू शकतात. त्यांना कळतं की मला या सेक्शनला एवढाच टाइम द्यायचा आहे, त्या सेक्शनला तेवढाच द्यायचा आहे, पहिल्या राऊंडमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, दुसऱ्या राऊंडमध्ये कशा टाईपचे सॉल्व्ह करायचे, हे सर्व जे एक्सपिरियन्स आहे ते टेस्ट दिल्यामुळेच तुम्हाला हे सर्व काही एक्सपिरियन्स येऊ शकते. आता बघू शकता फुल लेंथ टेस्टचा रिझल्ट जर बघितला तर बघू शकता हे टॉपर्स आहेत आणि हे आउट ऑफ 150 मार्क्स आहेत. ठीक आहे, काही मुलं घाबरतात कारण माझा अभ्यास झालेला नाहीये, फुल लेंथ टेस्ट मी देऊ का नको. आता 15 दिवस राहिलेत, म्हणजे 12 ते 13 दिवस राहिलेत आणि तरी तुम्ही घाबरत असाल, म्हणजे ऑब्व्हियसली काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण आता तुम्हाला टेस्ट एनी हाऊ फुल लेंथ टेस्ट तुमचा अभ्यास झालेला पूर्णपणे असो किंवा नसो, तुम्हाला आता टेस्ट देणं गरजेचं आहे. त्याच्यावरनं तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करता येईल, तुमचे निगेटिव्ह मार्किंग अवॉइड करता येईल, तुमचं रँक वगैरे मार्क्स इम्प्रूव्ह होण्यामध्ये तुमची हेल्प होईल. बघू शकता 109, 104, 102. तर हे जे विद्यार्थी आहेत ते टॉप 10 मध्ये आहेत, हे घाबरलेले नाही आहेत. कारण जरी ठीक आहे एखाद्या टेस्टमध्ये काही लोकांना मार्क्स कमी येतात, पण नेक्स्ट टेस्टमध्ये तेच विद्यार्थी इम्प्रूव्ह करतात. ठीक आहे, तर टेस्ट 2चा रिझल्ट आहे हा सेम आहे, 109, 100, 97. तर हे मार्क्स आहेत. हे असे विद्यार्थ्यांचे मार्क्स इम्प्रूव्ह झालेले आहेत. टेस्ट 3 मध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही. ते पेपरवरती डिपेंड आहे. कुठला पेपर थोडासा मीडियम क्वालिटीचा असतो, कुठला थोडासा टफ क्वालिटीचा असतो. काही क्वेश्चन्स इक्वली मीडियम असतात, काही इझी असतात, काही टफ असतात. अशा प्रकारे आपण टेस्ट सीरीज डिझाईन केलेली आहे. तर ही फुल लेंथ टेस्टचा स्कोअर आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्री टेस्ट 1 सगळ्यात आपण एक नवीन आयडिया घेऊन आलो होतो मागच्या महिन्यामध्ये, प्री टेस्ट 1. तर प्री टेस्ट 1 आपण कंडक्ट केली होती. खूप जास्त विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आलेला आहे. त्याच्यामध्ये मेकॅनिकलच्या विद्यार्थी आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. आपण एका दिवशी दोन्ही ब्रांचेसची एक्झाम घेतली होती आणि संध्याकाळी त्या सर्वांचा रँक सुद्धा आपण डिस्प्ले केला होता. ठीक आहे, तर हा मेकॅनिकलसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मी स्पेशली मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स दाखवतोय. 119 मार्क्स आहेत रँक 1ला, त्याच्यानंतर रँक 2ला 113 आहेत, रँक 3ला 109 आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारचे मार्क्स आहेत प्री टेस्ट 1 मध्ये. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्री टेस्ट 2 सुद्धा एनरोल केलेला आहे. तुम्हाला एनरोल करायचं असेल तर बघू शकता इथे प्री टेस्ट 1 आणि ही प्री टेस्ट 2 दोन्हीसाठी तुम्ही एनरोल करू शकता. जरी तुम्ही प्री टेस्ट 1ला आधी नव्हतं एनरोल केलं तरी तुम्ही आता एनरोल करून आता सुद्धा ती टेस्ट अटेम्प्ट करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला फक्त ॲप डाउनलोड करायचं आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, MyGOV ट्रॅक. आणि त्याच्यानंतर ही टेस्ट शोधून तुम्हाला फक्त एनरोल करायचं आहे. आणि प्राइस सुद्धा खूप आपण कमी ठेवली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त पार्टिसिपेशन होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला रँक कम्पेअर करता येईल. ओके, मराठीमध्ये पण काही जणांना जर डाऊट असेल
तर ते मराठीची टेस्ट सुद्धा जॉईन करू शकतात. 16 टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत मराठीच्या. 16 टेस्टमध्ये प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला उतारा आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स मिळतील. आणि मला असं वाटते 99% की या एक्झाममध्ये सुद्धा, पुणे मेट्रोच्या एक्झाममध्ये सुद्धा मोस्टली क्वेश्चन तुमचे उतारा बेस्ड असतील. ओके, तर त्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. 2400 प्लस विद्यार्थ्यांनी ही टेस्ट अटेम्प्ट केलेली आहे. बघू शकता मार्क्स सुद्धा जवळपास आउट ऑफच घेतलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी. आणि याची प्राइस सुद्धा खूप कमी. आपण सर्व टेस्टची प्राइस रिड्यूस केलेली आहे, कारण विद्यार्थ्यांनी जेवढे जास्तीत जास्त आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत, जर टेस्ट अटेम्प्ट केली तर तेवढा तुमचा बराच फायदा होईल म्हणून. तर आणि या टेस्टमध्ये तुम्हाला फक्त तुमचे रँक आणि मार्क्स कळणार नाही. तुम्हाला काय काय कळणार आहे, तुम्हाला एक सेक्शन वाईज टाइम मॅनेजमेंट तुम्हाला कळेल, सेक्शन वाईज मार्क्स, सेक्शन वाईज रँक कळेल तुम्हाला. तुमचे मार्क्स किती आहेत, मराठीमध्ये समजा एखाद्याला 9 मार्क्स पडत आहेत तर टॉपरला त्या मराठी सेक्शनमध्ये किती मार्क्स पडत होते. नॉन टेक्निकलमध्ये जर तुम्हाला 15 मार्क्स पडत आहेत तर टॉपरला नॉन टेक्निकलमध्ये किती मार्क्स होते. असं सेक्शन वाईज सुद्धा आपण सेक्शन वाईज सुद्धा मार्क्सचं कंपॅरिझन केलेलं आहे. तुम्हाला ग्राफिकल अनालिसिस कळेल. तुम्ही ओके आज सॉम टॉमची टेस्ट दिली असेल तर, आणि 4 दिवसानंतर परत तुम्ही सॉमची नवीन टेस्ट दिली असेल तर तुमचे किती मार्क्स इम्प्रूव्ह होत आहेत, किती मार्क्स कमी होत आहेत, हे सुद्धा तुम्हाला ग्राफिकल एक व्ह्यू मिळेल. सेक्शन वाईज तुमचं कंपॅरिझन होईल. ओव्हरऑल रँक तर तुम्हाला मिळेलच. प्री टेस्टचा महाराष्ट्रामधून पूर्ण इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा रँक तुम्हाला मिळेल. सर्व क्वेश्चनचे डिटेलमध्ये सोल्युशन मिळतील, कारण तुम्ही बघा 90 टेस्ट आपण प्रोव्हाइड करतोय तर 90 टेस्टचे जवळपास 1000 प्लस क्वेश्चन सब्जेक्ट वाईज टेस्टमधून आहेत. तुमचे 600 क्वेश्चन तुमचे म्हणजे फुल लेंथ मधून आहेत, तर 1600 जवळपास क्वेश्चनचे तुम्हाला डिटेलमध्ये सोल्युशन मिळतील. आणि 1600 सोल्युशन्स म्हणजे बरेचसे कन्सेप्ट तुम्हाला या सोल्युशन मधून सुद्धा क्लिअर होऊ शकतात. आणि फायनली तुमचं एम काय आहे, तुमचं सिलेक्शन होणं, प्री टेस्ट म्हणजे सेकंड स्टेजमध्ये तुम्ही क्वालिफाय करणं. तर हे आहे तुमचं एम. आणि काही डाऊट असेल तुम्हाला, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. काही तुम्हाला डाऊट असेल तर नाही तर तुम्ही माय जीओव्ही ट्रॅक हे ॲप डाउनलोड करा. तिथे सुद्धा चॅट बॉक्स आहे, तिथे सुद्धा तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. सर्व प्रकारच्या लिंक्स ज्या आहेत तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ॲपची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, कोर्सेसची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. टेलिग्रामची लिंक, टेलिग्राम तुम्ही जॉईन करा. बरेच डेली नवीन नवीन तिथे मिळतात. बरेचसे विद्यार्थी आपापले डाऊट्स क्लिअर करत असतात. आणि कोर्सेसची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काही जरी डाऊट आला तर तुम्ही विचारू शकता. आणि शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी.